Hi friends, I am Dr. Netaji Kali. Today we are going to discuss about the operators in C programming. Let's go to understand what is the operators in C programming. An operator is a special symbol which specify the action or operation should be taken on operands, that is variables or data. ऑपरेटर हे एक स्पेशल सिम्बॉल आहे. ऑपरेटर इज अ स्पेशल symbol which specify the action or operation should be taken on operands, that is variable. For example, a plus b. या ठिकाणी a plus b एक्झाम्पल दिलेला आहे. Here a and b are operands and plus is the operator which specify the addition operation will be perform on a and b. या ठिकाणी जे काही a आणि b, a प्लस b दिलेला आहे उदाहरणामध्ये, त्याच्यामध्ये a आणि b हे ऑपरेंड्स आहेत आणि प्लस साइन हे ऑपरेटर्स आहेत जे की ॲडिशनची क्रिया या ठिकाणी करतात. अशा पद्धतीने आपल्याला ऑपरेटर्स म्हणजे काय हे सांगता येईल. बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. प्रामुख्याने ऑपरेटरचे 3 प्रकार या ठिकाणी पडतात. फर्स्ट वन इज युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर ऑलवेज ऑपरेंड्स ऑन सिंगल ऑपरेंड. फॉर एक्झाम्पल प्लस ए. युनरी ऑपरेटर जे सिंगल ऑपरेंड्सवर क्रिया करते त्याला आपल्याला युनरी ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. सेकंड वन इज बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटर रिक्वायर्ड 2 ऑपरेंड्स फॉर ऑपरेशन. जे की बायनरी ऑपरेटर आहे याच्यासाठी कमीत कमी 2 ऑपरेंडची आवश्यकता असते. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी, त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, बायनरी ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. थर्ड वन इज टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर ऑपरेंड्स ऑन 3 ऑपरेंड्स while manipulate data and variable. टर्नरी ऑपरेटरमध्ये कमीत कमी 3 ऑपरेंड्सची आवश्यकता असते. त्याच ऑपरेटरला आपल्याला टर्नरी ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी मायनस सी. हिअर ए बी अँड सी आर 3 ऑपरेंड्स. या ठिकाणी ए बी सी हे 3 ऑपरेंड्स दिलेले आहेत. अशा प्रकारच्या ए प्लस बी मायनस सी या प्रकारच्या ऑपरेटरला आपल्याला टर्नरी ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. नाव ऑल्सो इन ॲडिशन सी हॅविंग फॉलोइंग ऑपरेटर्स. सीमध्ये काही ॲडिशनल ऑपरेटर्स दिलेले आहेत जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये नंबर फर्स्ट अरिथमॅटिकल ऑपरेटर्स, नंबर 2 असाइनमेंट ऑपरेटर्स, नंबर 3 बिटवाइज ऑपरेटर्स, नंबर 4 कंडिशनल ऑपरेटर्स, नंबर 5 लॉजिकल ऑपरेटर्स, नंबर 6 relational operators, number 7 special operator, and last one is increment and decrement. Now let's go to discuss one by one operator in a C program. First one is arithmetical operator. Arithmetical operators are used for mathematical calculation. अरिथमॅटिकल ऑपरेटरचा वापर आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी करता येतो, सच ॲज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्युलस. या ठिकाणी अरिथमॅटिकलचा वापर आपल्याला जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतात, जे की प्लस मायनस मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा पर्सेंटेज असेल, याच्यासाठी आपल्याला अरिथमॅटिकल ऑपरेटरचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो. सी प्रोवाइड द फॉलोइंग अरिथमॅटिकल ऑपरेटर्स. सीने काही अरिथमॅटिकल ऑपरेटर्स, काही सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे प्लस साइन. प्लस साइन्स आर यूज फॉर ॲडिशन. प्लस साइनचा वापर आपल्याला ॲडिशन करण्यासाठी, बेरीज करण्यासाठी या ठिकाणी करता येतो. फॉर एक्झाम्पल 40 + 20 = 60. हिअर प्लस इज द ॲडिशनल ऑपरेटर. देन सेकंड वन इज minus symbol. Minus symbols are used for the subtraction
ऑपरेशन, जी काही सबस्ट्रॅक्शन म्हणजे जी वजाबाकी आपल्याला करायची असते त्यासाठी आपल्याला मायनस सिम्बॉलचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल 40 मायनस 20 इज इक्वल टू 20. देन स्टार सिम्बॉल, थर्ड वन इज स्टार सिम्बॉल. स्टार सिम्बॉल आपल्याला मल्टिप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्टार सिम्बॉलचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. फॉर एक्झाम्पल 40 मल्टिपल बाय 10t इज इक्वल टू 800. देन फोर्थ वन इज स्लॅश. स्लॅश सिम्बॉल्स आर यूज फॉर द डिव्हिजन. या ठिकाणी स्लॅश सिम्बॉलचा वापर आपल्याला भागाकार करण्यासाठी या ठिकाणी करता येतो. फॉर एक्झाम्पल 40 divided by 20 is equal to 2. And last one is percentage is known as a modulus. percentage या सिम्बॉल आपल्याला मॉड्युलस असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी 40 divided by 20 is equal to 0 म्हणजे जी काही रिमाइंडिंग जे काही व्हॅल्यूज राहते ती रिमाइंडिंग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मॉड्युलस या सिम्बॉलचा वापर त्या ठिकाणी करता येईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सी प्रोग्रामिंगचा अरिथमॅटिकल ऑपरेशन सी प्रोग्रामिंगच्या मदतीने कशी केली जाते त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी इंट ए इज इक्वल टू 40 अँड बी इज इक्वल टू 20. या ठिकाणी ए आणि बीची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आणि या ए आणि बीमध्ये या ठिकाणी ॲडिशन इज इक्वल टू ए प्लस बी दिलेलं आहे. सबस्ट्रॅक्शन इज इक्वल टू ए मायनस बी दिलेला आहे. मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ए स्टार बी दिलेला आहे. डिव्हिजन दिलेला आहे इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी अँड मॉड्युलस दिलेला आहे ए पर्सेंटेज बाय बी. हे जे काही आपल्याला ऑपरेशन्स दिलेले आहेत प्लस मायनस स्टार डिव्हिजन मॉड्युलस या ठिकाणी प्रिंट एफ दिलेला आहे. या ठिकाणी प्रिंट एफमध्ये या ठिकाणी ॲडिशन ऑफ ए अँड बी या ठिकाणी ए आणि बीचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आउटपुट या ठिकाणी मिळालेलं आहे. ॲडिशन ऑफ ए अँड बी इज 60. देन सेकंड वन इज दिलेला आहे प्रिंट एफ. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑफ ए बी या ठिकाणी दिलेला आहे. याचा आउटपुट आपल्याला मिळाला आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ ए प्लस बी इज 20. अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी बाबी या ठिकाणी अरिथमॅटिकल ऑपरेटरचा वापर किंवा अरिथमॅटिकल ऑपरेटरचं हे एक आपल्याला प्रोग्राम सांगता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. नेक्स्ट वन इज असाइनमेंट ऑपरेटर. सेकंड आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर पाहता येईल. असाइनमेंट ऑपरेटर इज यूज टू असाइन द व्हॅल्यूज टू द व्हरायबल. इक्वल साइन इज असाइनमेंट ऑपरेटर वी यूज टू असाइन द व्हॅल्यू टू द व्हरायबल्स. असाइनमेंट ऑपरेटरचा वापर आपल्याला व्हॅल्यूज असाइन करण्यासाठी या ठिकाणी करता येतो. इक्वल साइन हे एक असाइनमेंट ऑपरेटर आहे. याचा वापर आपल्याला जे काही व्हॅल्यूज दिलेले असतात त्या असाइन करण्यासाठी आपल्याला करता येतो. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटरचे आपल्याला 2 प्रकारही सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे नंबर 1 सिम्पल असाइनमेंट ऑपरेटर. सिम्पल असाइनमेंट ऑपरेटरसाठी इक्वल टू साईनचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो. नंबर 2 आहे कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर. या ठिकाणी कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटरमध्ये अनेक सिम्बॉल दिलेले आहेत त्यालाच आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. ते आपण पाहूया. या ठिकाणी इक्वल साईन दिलेला आहे यालाच आपल्याला सिम्पल असाइनमेंट ऑपरेटर आपल्याला म्हणता येईल. त्याचं एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे. सम इज इक्वल टू 10. 10 इज असाइन्ड टू व्हरायबल सम असा अर्थ होतो. या ठिकाणी प्लस इज इक्वल टू हे एक ऑपरेटर दिलेला आहे. याच्यामध्ये सम प्लस इज इक्वल टू 10. दिस इज अ सेम ॲज सम इज इक्वल टू सम प्लस 10. अशा पद्धतीने त्याचा अर्थ त्या ठिकाणी घेता येतो. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला मायनस इज इक्वल टू स्टार इज इक्वल टू स्लॅश इज इक्वल टू मॉड्युलस इज इक्वल टू अँड इज इक्वल टू सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यालाच आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी मायनस इज इक्वल टूने हे जे काही व्हरायबल्स आपल्याला दिलेले आहेत ते असाइन करता येतात. अँड इज इक्वल टू दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सम इज इक्वल टू 10 या ठिकाणी दिलेला आहे. ह्या सर्व बाबी आपल्याला
या असाइनमेंट ऑपरेटरच्या मदतीने असाइन करता येतात. त्याचं एक्झाम्पल आपण पाहूया. दिस इज अ एक्झाम्पल प्रॉब्लेम ऑफ द असाइनमेंट ऑपरेटर्स. या ठिकाणी असाइनमेंट ऑपरेटरचा एक एक्झाम्पल प्रोग्राम दिलेला आहे. इंट ए इज इक्वल टू 5 कॉमा सी. या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे सी इज इक्वल टू ए. या ठिकाणी सी ची व्हॅल्यू 5 या ठिकाणी दाखवते सी इज इक्वल टू ए, कारण की ए इज इक्वल टू 5 आहे. तर म्हणून या ठिकाणी सी इज इक्वल टू 5 आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर सी प्लस इज इक्वल टू ए. या ठिकाणी सी प्लस इज इक्वल टू ए. या ठिकाणी सी ची व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली आहे. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 5, म्हणजे सी प्लस इज इक्वल टू ए. या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळेल सी. त्याचबरोबर सी मायनस इज इक्वल टू ए दिलेला आहे. सी स्टार इज इक्वल टू ए दिलेला आहे. सी स्लॅश इज इक्वल टू ए दिलेला आहे. सी मॉड्युलस इज इक्वल टू ए दिलेला आहे. हा जो काही प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम जर आपण या ठिकाणी टाईप केला, लिहिला, तर त्याच्यापासून जो काही आउटपुट आहे या ठिकाणी आउटपुट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज बिटवाईज ऑपरेटर. थर्ड ऑपरेटर आहे बिटवाईज ऑपरेटर आहे. These operators are used to manipulate the operation on bit level. These are used to test or for shifting bit left to right or right to left. हे एक ऑपरेटर आहे. याच्या मदतीने आपल्याला जे काही ऑपरेशन आहेत त्या बिट लेवलला मॅनिप्युलेट करता येतात. देर आर 6 बिट वाईज ऑपरेटर्स आर लिस्टेड बिलो. 6 बिट वाईज ऑपरेटर आहेत. त्याच्यामध्ये अँड दिलेला आहे. अँड बिट त्यालाच आपण बिट वाईज अँड आपण म्हणतो. त्याच्यानंतर बार दिलेला आहे, त्यालाच आपण बिट वाईज ऑर असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर बिट वाईज एक्सक्लुझिव्ह ऑर दिलेला आहे. शिफ्ट लेफ्ट दिलेला आहे. शिफ्ट राईट दिलेला आहे. आणि वन्स कॉम्प्लिमेंट हे एकूण 6 ऑपरेटर दिलेले आहेत. या 6 ऑपरेटरलाच एकंदरीतरित्या आपल्याला काय म्हणता येईल, बिट वाईज ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, जे काही एक्झाम्पल प्रॉब्लेम ऑफ प्रोग्राम ऑफ बिट वाईज ऑपरेटर. बिट वाईज ऑपरेटरचा या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे. एम इज इक्वल टू 40 आणि एन इज इक्वल टू 80. या ठिकाणी एमची व्हॅल्यू 40 आणि एनची व्हॅल्यू 80 दिलेली आहे. याचा वापर करून आपल्याला बिट वाईज ऑपरेटरचे व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. या ठिकाणी अँड ऑपरेटर इज इक्वल टू इन ब्रॅकेट एम अँड एन. या बिट वाईज ऑपरेटर आहे. ह्याची कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 0 हे आपल्याला मिळेल. त्याचबरोबर ऑर ऑपरेटर एम बार एन, त्याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 120 आपल्याला या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने जी काही आपल्याला बिट वाईज ऑपरेटर आहे, ह्या बिट वाईज ऑपरेटरचा आहे एक प्रोग्राम दिलेला आहे. या प्रोग्राम म्हणजे बिट वाईज ऑपरेटरचा वापर कशा पद्धतीने आपल्याला प्रोग्राममध्ये करता येईल हे या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज कंडिशनल ऑपरेटर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टर्नरी ऑपरेटर्स बिकॉज these ऑपरेटर्स रिक्वायर्ड 3 ऑपरेंड्स. या ठिकाणी कंडिशनल ऑपरेटरला आपल्याला टर्नरी ऑपरेटरसुद्धा म्हणता येईल, कारण की याच्यामध्ये कमीत कमी 3 ऑपरेंडची आवश्यकता असते. सी लँग्वेज यूज क्वेश्चन मार्क अँड कोलन ॲज अ कंडिशनल ऑपरेटर. दॅट इज ऑपरेशन आर यूज टू चेक द कंडिशन. या ठिकाणी क्वेश्चन मार्क आणि कोलन या कंडिशनल ऑपरेटरचा वापर किंवा या सिम्बॉलचा वापर या ठिकाणी कंडिशनल ऑपरेटरमध्ये केला जातो, ज्याच्या मदतीने आपल्याला जे काही कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला चेक करता येते. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी इंट ए अँड बी दिलेला आहे. इंट ए अँड बी दिलेला आहे. ए इज इक्वल टू 10 दिलेला आहे आणि बी इज इक्वल टू 20 दिलेला आहे. ए इज लेस दॅन बी, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. प्रिंट एफ ए इज ग्रेटर दॅन. या ठिकाणी ए इज ग्रेटर दॅन जर असेल
तर या ठिकाणी हे प्रिंट करा असं सांगितलेलं आहे. आणि याचबरोबर कोलन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, प्रिंट एफ बी इज ग्रेटर दॅन. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुढील आउटपुट मिळेल बी इज ग्रेटर दॅन, कारण की या ठिकाणी ए इज लेस दॅन बी आहे, म्हणून आपल्याला आउटपुट आपल्याला मिळेल बी इज ग्रेटर दॅन. नेक्स्ट वन इज लॉजिकल ऑपरेटर. C supports 3 logical operators. These are used when we have to test more than one condition to make certain decision. एक विशिष्ट प्रकारचा निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा अधिक असलेल्या ज्या काही कंडिशन आहेत त्या कंडिशनमधून एक कंडिशन आपल्याला ज्यावेळेस निवडायची असते किंवा त्या संबंधित निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला लॉजिकल ऑपरेटरचा या ठिकाणी वापर करता येतो. लॉजिकल ऑपरेटर्स आर यूज टू कंबाईन मोर दॅन वन कंडिशन टू मेक सर्टन डिसिजन. या ठिकाणी 2पेक्षा अधिक असलेल्या जे काही कंडिशन आहेत त्या कंडिशनपासून एक कंडिशनमधून एक सर्टन डिसिजन घेण्यासाठी या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटरचा आपल्याला वापर करता येतो. लॉजिकल ऑपरेटर्स कंबाईन्स 2 or more रिलेशन एक्सप्रेशन लाईक रिलेशन ऑपरेटर्स अँड ऑल्सो यूज एदर ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटर्स या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक रिलेशनल एक्सप्रेशन आपल्याला देते, जे की रिलेशनल ऑपरेटर्समध्ये आपल्याला ज्या पद्धतीने ट्रू ऑर फॉल्स या बाबी या ठिकाणी मिळतात त्याच पद्धतीने लॉजिकल ऑपरेटर या ठिकाणी काम करतं. या ठिकाणी 3 प्रकारचे लॉजिकल ऑपरेटर वापरता येतात. नंबर 1 आहे लॉजिकल अँड. त्याच्यासाठी 2 सिम्बॉल वापरले जातात. फॉर एक्झाम्पल 10 इज less than 20 and 80 is more than 75. या 2 कंडिशन आहेत. या दोन्हीही कंडिशन या ठिकाणी काय झालेले आहेत, ट्रू आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही आउटपुट मिळेल ट्रूचं आउटपुट या ठिकाणी आपल्याला मिळेल. नेक्स्ट वन इज लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑरसाठी या ठिकाणी 2 लाईन किंवा 2 बार या ठिकाणी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल ए इज less than 20 bar 80 is less than 75. या ठिकाणी ऑरचा अर्थ होतो किंवा या दोन्हीपैकी कोणतीही एक जर कंडिशन या ठिकाणी ट्रू आली तर या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर आहे ते उत्तर आपल्याला ट्रू मिळेल. या ठिकाणी हे 10 इज लेस दॅन 20 हे ट्रू आहे आणि 80 इज लेस दॅन 75 हे फॉल्स आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही आउटपुट मिळेल हे ट्रू संबंधित आउटपुट मिळेल. म्हणजे लॉजिकल ऑरमध्ये कोणत्याही दोन्हीपैकी एक जर कंडिशन या ठिकाणी ट्रू असेल तर आपल्याला त्याचा आउटपुट या ठिकाणी ट्रूच या ठिकाणी मिळेल. नेक्स्ट वन इज लॉजिकल नॉट. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे 10 इज लेस दॅन 20 अँड 80 इज मोर दॅन 75. दीज आर द याच्यामध्ये लॉजिकल नॉटमध्ये आपल्याला ह्या दोन्हीही कंडिशन या ठिकाणी ट्रू आहेत, परंतु जो काही आउटपुट आहे आउटपुट आपल्याला काय मिळेल, फॉल्स मिळेल. कारण की जर आपल्याला जर या ठिकाणी जे काही ऑपरेशन आहे किंवा जे काही आपल्याला कंडिशन आहे ती कंडिशन जर ट्रू असतील तर आपल्याला याच्यापासून लॉजिकल नॉटमध्ये रिझल्ट आपल्याला फॉल्स मिळेल. आणि जर कंडिशन या ठिकाणी फॉल्स असतील तर या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला ट्रूचा मिळेल. अशा पद्धतीने या ठिकाणी लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर अँड लॉजिकल नॉट यालाच आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स आपल्याला म्हणता येईल. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल प्रोग्राम ऑफ लॉजिकल ऑपरेशन. या ठिकाणी एक्झाम्पल प्रोग्राम लॉजिकल ऑपरेशनचा एक्झाम्पल प्रोग्राम या ठिकाणी दिलेला आहे. m = 40 n = 20. या ठिकाणी m ची व्हॅल्यू 40 n ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. त्याचबरोबर o = 20 p = 30 दिलेला आहे. o ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे आणि p ची व्हॅल्यू 30 या ठिकाणी दिलेली आहे. आणि इफ इन ब्रॅकेट m इज मोर दॅन n दिलेला आहे. अँड या ठिकाणी अँड ऑपरेटरचा लॉजिकल अँड ऑपरेटरचा वापर केलेला आहे.
एम इज नॉट इक्वल टू 0 दिलेलं आहे. आता हे जे काही ऑपरेटर आहे हे जर अँड ऑपरेटर आहे, लॉजिकल अँड ऑपरेटर आहे, बोथ कंडिशन आर ट्रू, दोन्हीही कंडिशन काय आहेत या ठिकाणी ट्रू आहेत, म्हणून आपल्याला याचा आउटपुट बोथ कंडिशन आर ट्रू असे मिळेल. त्याच्यानंतर इफ ओ इज मोर दॅन पी दिलेला आहे. या ठिकाणी ओची व्हॅल्यू 20 दिलेली आहे आणि पीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, पीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 30 दिलेलं आहे. त्याचबरोबर पी इज नॉट इक्वल टू 20 दिलेलं आहे. या ठिकाणी एक कंडिशन बरोबर आहे, ओनली वन कंडिशन इज ट्रू. तर या ठिकाणी एक कंडिशन म्हणजे 0 ओ इज ग्रेटर दॅन पी दिलेलं आहे किंवा पी इज नॉट इक्वल टू 20 दिलेलं आहे, हे कंडिशन ट्रू आहे, म्हणून आपल्याला त्याचा आउटपुट येईल ओनली वन कंडिशन इज ट्रू दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लॉजिकल अँड दिलेला आहे. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला जे काही लॉजिकल ऑपरेटर्स आहेत या लॉजिकल ऑपरेटर्सवरून या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटरचा वापर कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला इथं लक्षात येईल. त्याचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला कसं येईल हे लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे नंबर 6 आहे रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर्स आर यूज टू फाइंड द रिलेशनशिप बिटवीन टू व्हरायबल्स. दोन व्हरायबल्समध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे तो संबंध शोधण्यासाठी आपल्याला रिलेशनल ऑपरेटरचा वापर या ठिकाणी करता येतो. दॅट इज टू कंपेअरिंग द व्हॅल्यूज ऑफ टू व्हरायबल्स इन सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगमध्ये ज्या काही दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतात त्या दोन व्हॅल्यूजमध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि त्याच्यामधून जो काही आपल्याला त्याच्या दोन व्हॅल्यूजमध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला रिलेशनल ऑपरेटरद्वारे काय करता येतात, स्पष्ट करता येतात. फॉर एक्झाम्पल काही या ठिकाणी रिलेशनल ऑपरेटर्स दिलेला आहे. या ठिकाणी 10 इज ग्रेटर दॅन 20, 10 इज ग्रेटर दॅन 20. या ठिकाणी जो काही आपल्याला आउटपुट मिळेल या ठिकाणी 10 हे 20पेक्षा काय आहे, 10 इज ग्रेटर दॅन 20. या ठिकाणी आपल्याला जो काही आउटपुट मिळेल फॉल्स मिळेल. 10 इज लेस दॅन 20, 10 हे काय आहे 20पेक्षा लहान आहे, याच्यापेक्षा आउटपुट आपल्याला या ठिकाणी फॉल्स मिळेल. 10 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20, याचंसुद्धा आउटपुट आपल्याला फॉल्स मिळेल, कारण की जो काही 10 आणि 20 आहे याच्यामध्ये ग्रेटर दॅन सांगितलेलं आहे आणि इक्वल टू सांगितलेलं आहे, ते इक्वलही नाहीत आणि 10 इज ग्रेटर दॅन 20 हेही नाही. त्याचबरोबर 20 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20. या ठिकाणी आपल्याला जे काही आउटपुट आहे हे आउटपुट आपल्याला या ठिकाणी ट्रू मिळेल. 10 इज इक्वल टू 10, 10 इज इक्वल टू 10 याचा आउटपुट आपल्याला ट्रू मिळेल. दॅन 10 इज नॉट इक्वल टू 20 याचा आउटपुटसुद्धा आपल्याला ट्रू मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला रिलेशनल ऑपरेटरचा वापर करून ज्या काही दोन व्हॅल्यूज आहेत त्या दोन व्हॅल्यूजमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे, म्हणजे ग्रेटर दॅन आहे का, लेस दॅन आहे का, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे किंवा नॉट इक्वल टू आहे किंवा इक्वल टू आहे, या प्रकारचे रिलेशन्स आपल्याला या ठिकाणी दोन व्हॅल्यूजमध्ये कोणते आहेत हे या ठिकाणी रिलेशनल ऑपरेटरच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करता येतात. लेट्स गो टू अंडरस्टँड द प्रोग्राम ऑफ रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटरचा प्रोग्राम या ठिकाणी आपण पाहूया. m इज इक्वल टू 40, n इज इक्वल टू 20. या ठिकाणी m ची व्हॅल्यू 40 दिलेली आहे आणि n ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. या ठिकाणी इफ m इज इक्वल टू n दिलेला आहे, m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू इक्वल टू दिलेली आहे. जर प्रिंट एफ m अँड n आर इक्वल टू, जर m आणि n ची व्हॅल्यू इक्वल असेल तर m अँड n आर इक्वल टू असं प्रिंट करा, अशी कमांड या ठिकाणी दिलेली आहे. एल्स प्रिंट एफ m अँड n आर नॉट इक्वल टू. जर m आणि n ची व्हॅल्यू इक्वल नसेल तर m अँड n आर नॉट इक्वल टू असं आउटपुट या ठिकाणी द्या, असं आउटपुट या ठिकाणी द्या, असं आपण त्यांना अशी सी प्रोग्रामिंगमध्ये कमांड केल्यानंतर आपल्याला त्याचा आउटपुट मिळेल m अँड n आर नॉट इक्वल टू. या ठिकाणी m आणि n ची व्हॅल्यूज ही इक्वल नाही, म्हणजे या दोन 40 आणि 20 मध्ये जो काही रिलेशन आहे तो रिलेशनसाठी हा
आपल्याला रिलेशनल ऑपरेटरचा प्रोग्राम या ठिकाणी पाहता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी रिलेशनल ऑपरेटर या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये काम करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स. इन्क्रीमेंट ऑपरेटर्स आर यूज्ड टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द व्हरायबल्स बाय 1. या ठिकाणी इन्क्रीमेंट ऑपरेटर्सच्या मदतीने किंवा इन्क्रीमेंट ऑपरेटर्समध्ये या ठिकाणी जे काही व्हरायबल्सची व्हॅल्यू असते ती व्हरायबलची व्हॅल्यू 1ने वाढवली जाते. अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स आर यूज्ड टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ द व्हरायबल बाय 1. या ठिकाणी डिक्रीमेंट ऑपरेटरमध्ये या ठिकाणी व्हरायबलची व्हॅल्यू 1ने काय केली जाते, लेस केली जाते. इन्क्रीमेंट ऑपरेटर या ठिकाणी इन्क्रीमेंट ऑपरेटरसाठी प्लस प्लस हा साईन या ठिकाणी वापरला जातो. या ठिकाणी प्लस प्लस आय दिलेला आहे, त्याला आपल्याला प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर आपल्याला म्हणता येईल. आय प्लस प्लस दिलेला आहे, त्याला आपल्याला पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. याच्यासाठी इन्क्रीमेंट ऑपरेटरसाठी प्लस प्लस हा सिम्बॉल या ठिकाणी वापरला जातो. त्याचबरोबर डिक्रीमेंट ऑपरेटर या ठिकाणी डिक्रीमेंट ऑपरेटरसाठी मायनस मायनस सिम्बॉल या ठिकाणी वापरला जातो. मायनस मायनस आय दिलेला आहे, याला आपल्याला प्री डिक्रीमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. आणि आय मायनस मायनस दिलेला आहे त्याला आपल्याला पोस्ट डिक्रीमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड हाऊ द इन्क्रीमेंट ऑपरेटर्स आर वर्क इन अ सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगमध्ये इन्क्रीमेंट ऑपरेटर कशा पद्धतीने काम करतं किंवा क्रिया करतं हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी इंट आय इज इक्वल टू 1 दिलेला आहे, व्हाईल आय इज लेस दॅन 10 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही आयची व्हॅल्यू या ठिकाणी 1ने वाढवायला 1 दिलेली आहे आणि ते 10पर्यंत आपल्याला काय करायचे, वाढवायचे आहे. आय प्लस प्लस या ठिकाणी आपल्याला आय प्लस प्लस हे आपल्याला काय दिलेलं आहे, इन्क्रीमेंट ऑपरेटर दिलेला आहे. याच्यावरून जो काय आउटपुट मिळेल तो आउटपुट या ठिकाणी पुढील पद्धतीने मिळेल आपल्याला. आउटपुट 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 हे आउटपुट आपल्याला या एक्झाम्पलमधून म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटरच्या प्रोग्रामिंगच्या एक्झाम्पलमधून आपल्याला मिळेल. त्याचबरोबर एक्झाम्पल फॉर डिक्रीमेंट ऑपरेटर, हे डिक्रीमेंट ऑपरेटरचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आयची व्हॅल्यू या ठिकाणी 20 दिलेली आहे आणि ते 10पर्यंत आपल्याला काय करायचे, लेस करायचे आहे, 1/1ने करायचे. या ठिकाणी आय मायनस मायनस दिलेलं आहे. याच्यावरून लक्षात येईल की हे काय डिक्रीमेंट ऑपरेटरचा प्रोग्राम आहे. याच्यावरून जे काही 20 ही व्हॅल्यू आहे हे 1/1ने काय होईल, 10पर्यंत या ठिकाणी लेस होत जाईल. त्याच्यावरून आपल्याला जो काही आउटपुट मिळालेला आहे 20 19 18 17 16 15 14 13 12 अँड 11 अशा पद्धतीने आपल्याला या डिक्रीमेंट ऑपरेटरपासून किंवा या जो काही आपल्याला प्रोग्राम दिलेला आहे या प्रोग्राममधून हा आउटपुट आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये इन्क्रीमेंट ऑपरेटर त्यासाठी प्लस प्लस आणि डिक्रीमेंट ऑपरेटरसाठी मायनस मायनस या सिम्बॉलचा आपल्याला वापर करतो. यालाच आपण इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर असं आपल्याला म्हणता येईल. देन लास्ट वन इज स्पेसियल ऑपरेटर. शेवटचा ऑपरेटर आहे स्पेसियल ऑपरेटर. बिलो आर द सम ऑफ द स्पेसियल ऑपरेटर दॅट द सी प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफर्ड. सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही आपल्याला स्पेसियल ऑपरेटर्स दिलेले आहेत, त्यालाच आपल्याला स्पेसियल ऑपरेटर्स असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये काही अँड दिलेला आहे. दिस इज यूज टू गेट द ॲड्रेस ऑफ द व्हरायबल्स. या ठिकाणी व्हरायबलचा ॲड्रेस या ठिकाणी मिळण्यासाठी आपण अँड या स्पेसियल ऑपरेटरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल अँड ए विल गेट द ॲड्रेस ऑफ ए. या ठिकाणी एचा ॲड्रेस आपल्याला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी स्टार दिलेला आहे. दिस इज यूज ॲज अ पॉइंटर टू अ व्हरायबल. व्हरायबलला पॉइंटर करण्यासाठी या ठिकाणी स्टार किंवा स्ट्रॉस्ट या सिम्बॉलचा आपल्याला वापर करता येईल. फॉर एक्झाम्पल स्टार ए व्हेअर स्टार इज पॉइंटर टू व्हरायबल ए. अशा पद्धतीने आपल्याला याचं एक्झाम्पल सांगता येईल. त्याचबरोबर साईज ऑफ इन अ ब्रॅकेट. दिस गिव्ज द साईज ऑफ द व्हरायबल. जी काही व्हरायबलची साईज आहे ते व्हरायबलची साईज आपल्याला प्रिंट करण्यासाठी साईज ऑफ या स्पेशल ऑपरेटरचा वापर या ठिकाणी करता येईल. फॉर एक्झाम्पल साईज ऑफ 4 या ठिकाणी विल गेट अस 1 बाईट या ठिकाणी साईज या ठिकाणी मिळेल.
अशा पद्धतीनेच आपल्याला स्पेशल ऑपरेटर या ठिकाणी म्हणजे काय हे सांगता येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये जे काही ऑपरेटर्स वापरले जातात त्याच्यामध्ये ॲडिशनल ऑपरेटर्स आहेत, असाइनमेंट ऑपरेटर आहे, बिट वाईज आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी स्पेशल ऑपरेटर्स आहेत, इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर्स आहेत. या इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर किंवा या सर्व ऑपरेटरचा वापर सी प्रोग्रामिंगमध्ये ऑपरेटर म्हणून कशा पद्धतीने करता येतो हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जे काही ऑपरेटर्स आर यूज फॉर द मॅथमॅटिकली अँड लॉजिकल कॅल्क्युलेशन्स. ऑपरेटरचा वापर आपल्याला मॅथमॅटिकली आणि लॉजिकल कॅल्क्युलेशनसाठी करता येतो. थँक यू for watching this video. Subscribe this channel for watching more video.